मला माहिती आहे जिओचा आयपीओ येणार, तुम्ही खूप सारा स्टडी रिसर्च केलाच असेल, बरोबर. आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो, जिओ कोणत्या व्यवसायात आहे? आता लगेच बरेच जण सांगतील टेलिकॉम, सिम कार्ड, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, 5G. पण मी जर तुम्हाला सांगितलं अरे जिओचा सगळ्यात मोठा बिझनेस अजून ऍक्च्युअली सुरूच नाही झाला तर, आणि आयपीओ तर उभा राहिलाय, लवकरच लॉन्च पण होईल, आणि बहुतेक इन्व्हेस्टर्स जिओला चुकीच्या पद्धतीने आत्ताच्या कंडिशनला व्हॅल्युएशन करतायत आणि चुका भविष्यात पण करणार आहेत. आणि आज मी तुम्हाला जिओचा असा बिझनेस मॉडेल दाखवणार आहे ना, तुम्हालाही समजेल की जिओचा आयपीओ मध्ये काय वेगळं, काय केलं पाहिजे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एअरटेल, वोडाफोन, BSNL यापेक्षा काय वेगळं जो भविष्यामध्ये यांना खरंच लिडिंग ठरेल का कर्दन काळ ठरेल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मुकेश अंबानी काही सिम कार्ड विकत नाहीयेत, डेटा विकत नाहीयेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ते तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमचं अटेन्शन मॉनिटाईज करतायत. होय, जरा वेगळ्या अँगलने आपण विचार करूया. विचार करा, तुम्ही सकाळी उठता, पहिल्यांदा काय करता? जिओचं नेटवर्क वापरता, जिओ सिनेमा वापरता, किंवा घरामध्ये जिओचं फायबर असेल ते वापरता. त्या काही लोकांकडे ते पण नसेल तर जिओचं एअर फायबर वापरत असाल. आता भविष्यात AI असिस्टंट वापराल, क्लाउड वापराल, पेमेंट्स वापराल, म्हणजे तुम्ही रिलायन्सच्या इकोसिस्टीम मध्ये प्रवेश करताय. महत्वाची गोष्ट माहितीये, सिम हा फक्त एक एंट्री गेट आहे, खरा बिझनेस तर त्याच्या मागे लपलेला आहे. होय मित्रांनो, आता हे तर त्यांचं एक महत्वाचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. पण आता जिओ म्हणलं की विषय येतो एअरटेलचा. त्याच्यामध्ये काय फरक आहे माहिती तुम्हाला? आता काय होतं, लोकांना वाटतं की एअरटेल आणि जिओ एकाच बिझनेस मध्ये आहेत, पण काही गोष्टींचा विचार केला तर हे चुकीचं आहे. कारण एअरटेलचं मॉडेल आहे कस्टमर, रिचार्ज, रिव्हेन्यू, बरोबर. जिओचं मॉडेल आहे कस्टमर, इकोसिस्टीम मध्ये घेऊन जातील आणि त्याच्यानंतर ना मल्टिपल रिव्हेन्यू स्ट्रीम्स मध्ये ते तुम्हाला उभा करतील. आता याच्यामध्ये खूप मोठा फरक पण आहे. काय होतं की एअरटेल तुमच्याकडून रिचार्ज मधून कमवतो, जिओ तुमच्याकडून रिचार्ज, OTT, फायबर, एंटरप्राइज, क्लाउड, AI याच्यामधून कमवू शकतो, बरोबर. आता महत्वाची गोष्ट, यामध्ये मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी जिओच्या IPOची सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी पण ठरू शकते, जी भारतामध्ये एक गोल्ड माइन समजली जाते. होय, आता त्यांची एक स्पेशालिटी आहे, ती अशी आहे की जिओकडे 52 कोटी ग्राहक आहेत. पण प्रश्न असा आहे की त्यांच्याकडून रेव्हेन्यू किती येतो? तर एका ग्राहकामागे जवळपास 214 रुपये ते कमवतात. कल्पना करा, जिओ पुढील 10 वर्षामध्ये प्रत्येक ग्राहकाकडून फक्त 100 रुपये जरी जास्त कमवू लागली तर 52 कोटी इंटू 100 केलं म्हणजे दर महिन्याला हजारो करोड रुपयांचा एक अतिरिक्त कमाई होईल. होय, त्याच्यासाठीच हे बिझनेस मॉडेल तयार केले आणि हीच खरी अपॉर्च्युनिटी आहे. सबस्क्रायबर वाढ नाही, मॉनिटायझेशन वाढ, आणि याच्यावर त्यांचा खूप मोठा बेस चाललेला आहे त्याच्या कंडिशनला. आता हे सगळं होतंय, पण काही लूफहोल्स शोधणं गरजेचं आहे. पण आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण चांगल्या गोष्टी बघतोय, पण BSNL, व्होडाफोन, आयडिया हे पण एकेकाळचे दिग्गज होते ना. इव्हन अनिल अंबानींकडे पण रिलायन्स कम्युनिकेशन होतं, पण काळाच्या ओघामध्ये का संपले? व्होडाफोनकडे पण ग्राहक होते, BSNL कडे पण ग्राहक होते. एक चूक केली, काळाच्या ओघात तर चेंज नाहीच झाले, पण याच्यापेक्षा एक वेगळी गोष्ट होती, म्हणजे इकोसिस्टीम तयार नाही केली. त्यांनी कस्टमरला एका सिम पर्यंतच मर्यादित ठेवलं. महत्वाची गोष्ट, जिओने काय केली तर जिओने कस्टमरला प्लॅटफॉर्म मध्ये बदललं. यामुळे आज जिओ टेलिकॉम कंपनी नसून एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म बनलाय, बरोबर. आता हे सगळं आपण चांगलं ऐकतोय, महत्वाच्या गोष्टी बघतोय, पण पुढची लढाई काय असेल? लक्ष देऊन ऐका. लोक समजतात की जिओची लढाई एअरटेलची आहे. माझ्या मते असं अजिबात नाही वाटत. मला असं वाटतं की जिओ एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करतोय, जिओ एक टेक्नॉलॉजी कंपनी बनतोय. त्यांची पुढची लढाई असेल गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, स्टारलिंक यांच्यासोबत. कारण पुढचा बिझनेस सिमचा नाहीये, AIचा आहे, क्लाउडचा आहे, डेटा सेंटरचा आहे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. आणि मित्रांनो, जर हा IPO आला तर बहुतेक लोक हेडलाईन पाहून अप्लाय करतील, पण स्मार्ट इन्व्हेस्टर आधी तयारी करतो. जर हे करण्यासाठी तुमच्याकडे अजून पण डीमॅट अकाउंट नसेल ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्याच्यावर जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा. कारण IPO ने तयार केलेली चांगलं, कारण नवीन डीमॅटचे काही वेगळे फायदे असतात, ते तुम्हाला लवकरच समजून जातील. आता आपण एवढी डिटेल माहिती सगळी पाहिली, पण माझ्या मते जिओ IPO वरचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की जिओकडे किती सबस्क्रायबर आहेत. खरा प्रश्न असा आहे की जिओ पुढील 10 वर्षात त्या सबस्क्रायबर्स कडून किती पैसे कमवणार आहे. आणि जर उत्तर तुमच्याकडे मोठं असेल तर हा IPO भारतातील सगळ्यात
सगळ्यात मोठ्या वेल्थ क्रिएशन स्टोरी पैकी एक ठरू शकतो आणि ते जर मॉनिटायझेशन करण्यात अपयशी ठरले तर 52 कोटी सबस्क्रायबर असूनही इन्व्हेस्टर्स निराश होऊ शकतात. आणि म्हणून जिओला टेलिकॉम कंपनी म्हणून बघू नका, एक प्लॅटफॉर्म कंपनी म्हणून बघा, कारण जिओ मध्ये बरंच काही वेगळे. आता मला क्विकली कमेंट करून सांगा तुम्हाला जिओच्या आयपीओ बद्दल काय वेगळं समजलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओचा आयपीओ मार्केटमध्ये धिंगाणा घालू शकतो का? कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा आणि शेअर करा.